सिंधुदुर्गातील आचऱ्यातील जागृत देवस्थान श्री रामेश्वर मंदिरालगतच्या ठाणेश्वराच्या गाभाऱ्याला पाण्याने भरताच धो-धो पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ठाणेश्वर भक्तांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. जलाभिषेक सुरू झाला आणि दमदार पाऊसही सुरू झाला. रामेश्वर देवस्थान व ग्रामस्थांनी जोपासलेली ही प्राचीन परंपरा प्रत्यक्षात अनुभवता आली. देवाकडे मागितले तर देव देतो याची प्रचिती आली. अल निनोच्या संकटामुळे यावर्षी पाऊस बरेच दिवस लांबल्याने तसेच शेतकरी राजा अडचणीत सापडल्याने मालवण तालुक्यातील कसबा आचरा येथील श्री देव रामेश्वर संस्थानच्या वतीने रामेश्वर मंदिरालगतच्या ठाणेश्वर मंदिरात प्राचीन परंपरा जोपासत ठाणेश्वराच्या पिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. देवस्थान मानकरी, देवस्थान समिती यांच्यासह समस्त आचरेवासियांनी एकत्र येत जलाभिषेक केला. तासाभराने संपूर्ण गाभारा पाण्याने भरून ठाणेश्वर पिंडी पाण्याखाली गेली. पिंडी पाण्याखाली जाणे हे पाऊस पडण्याचे सूचक मानले जाते. रामेश्वर संस्थानने जलाभिषेक करण्याचे जाहीर केले. त्याच दिवसापासून पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली होती. सध्या काही प्रमाणात पाऊस पडत असून पिंडी पाण्याखाली गेल्याने लांबलेल्या पावसाचे पुनरागमन झाले असून दमदारपणे पाऊस बरसेल असा विश्वास यावेळी देवस्थान व ग्रामस्थ यांनी व्यक्त केला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.